नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 60 वर्षानंतरचं जीवन थोडं सोपं करणं, वेदना कमी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या शरीरासमोर तुम्हाला असहाय्य वाटू नये म्हणून जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत असाल, जेव्हा तुम्हाला हवामान बदलतं तेव्हा गुडघेदुखी, सतत पाठदुखी किंवा मग हात आणि पायांमध्ये कडक सांधे येत असतील तर कृपया लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. वैद्यकीय आकडेवारीनुसार 60 वर्षांवरील 65% जास्त लोक सांधेदुखी, पाठदुखी किंवा गुडघेदुखीच्या दीर्घकालीन वेदनांसह जगतात आणि त्यापैकी अनेकांना जवळजवळ दररोज वेदनाशामक औषधांचा अवलंब करावा लागतो. पण मला सर्वात जास्त चिंता करणारी गोष्ट ही आकडेवारी नाही, तर इतक्या लोकांच्या मनामध्ये रुजलेला विचार आहे, मी आता म्हातारा झालो आहे किंवा म्हातारी झाली आहे, मला वेदना सहन कराव्या लागतील. तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का? सकाळी उठल्यावर पहिला विचार म्हणजे काय करावं हा नसून माझं शरीर उभं राहील की नाही याची चिंता असते. माझे पाय जमिनीवर ठेवताच माझे गुडघे दुखतात, माझी पाठ कडक होते आणि मला हळूहळू स्वतःला सरळ करावं लागतं. कधीकधी मला थोडा वेळ गुडघे टेकून प्रार्थना करावीशी वाटते किंवा माझं शरीर सक्रिय ठेवण्यासाठी काही पायऱ्या चढाव्याशा वाटतात. पण वेदना मला वास्तवात परत आणतात आणि माझ्या हृदयामध्ये कुठेतरी खोलवर एक शांत भीती लपून बसते. माझे स्वातंत्र्य गमावण्याची भीती, माझ्या मुलांवर ओझं बनण्याची भीती आणि येणारी वर्ष औषधे आणि रुग्णालयांच्या चक्रात घालवण्याची भीती. पण शरीराच्या स्वतःला बरं करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारे म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, अनेक वेदना वयामुळे होत नाहीत, त्या अंतर्निहित जळजळ, सांधे खराब होणं आणि योग्य पोषणाच्या अभावामुळे होतात, ज्या आपल्याला माहीतही नसतात. सुदैवाने प्रत्येक भारतीय घराच्या परिचित स्वयंपाकघरामध्ये काही साधे आणि वापरण्यास सोपे आयुर्वेदिक पदार्थ आढळतात. जर योग्यरित्या वापरले तर ते सांध्यांना वंगण घालण्यास, हाडांना पोषण देण्यास आणि कालांतराने हळूहळू वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पदार्थाची ओळख अगदी सोप्या आणि सौम्य पद्धतीने करून देईन आणि त्यांचा वापर कसा करायचा हे देखील स्पष्टपणे सांगेन, ज्यामुळे ही माहिती 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी पूर्णपणे योग्य होईल. विशेषतः एक अन्न आहे जे बरेच लोक दुर्लक्षित करतात किंवा चुकीच्या पद्धतीने वापरतात, म्हणूनच वेदना कायम राहतात. मी व्हिडिओच्या शेवटी या विषयावर तपशीलवार चर्चा करेन, कारण मी तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी एक मौल्यवान संधी गमावू इच्छित नाही. कृपया शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तुमच्या मनामध्ये हलकेपणा आणि शांतता जाणवण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल असू शकतं. आता वृद्धांमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी आणि पाठदुखीच्या मुळाशी असलेल्या सर्वात महत्त्वाच्या घटकापासून सुरुवात करूया, अंतर्निहित दाह. अनेक लोकांना मोठी दुखापत झालेली नाही किंवा मग जास्त शारीरिक श्रमही झालेले नाहीत, तरीही त्यांचे सांधे अजूनही दुखतात, फुगतात आणि गरम वाटतात, विशेषतः सकाळी किंवा थंड हवामानामध्ये. कारण सांध्यांमध्ये दीर्घकालीन दाह असतो, जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आणि आयुर्वेदामध्ये एक स्वयंपाकघरातील घरगुती उपाय आहे जो सांध्यांतील जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. हळद दाहक प्रतिक्रिया शांत करण्यास, सूज आणि उष्णता कमी करण्यास आणि हळूहळू वेदना कमी करण्यास मदत करते. परंतु एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नाही. जर हळद योग्यरित्या वापरली गेली नाही तर तिची प्रभावीतता जवळजवळ 0 आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दररोज हळद पावडरची योग्य मात्रा सुमारे अर्धा चमचा आहे, जी अंदाजे 1 ते 2 ग्रॅम आहे. कृपया लक्षात ठेवा की हळद कधीही थंड पाण्यासोबत एकटी घेऊ नये, कारण यामुळे शरीराद्वारे त्याचं शोषण खूप कमी होतं. सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगल्या चरबी आणि थोडी काळी मिरीसह हळद घेणं. तुम्ही अर्धा चमचा हळद पावडर 1 ग्लास कोमट दुधामध्ये मिसळू शकता. फक्त 1 ते 2 थेंब शुद्ध तूप आणि खूप कमी प्रमाणामध्ये काळी मिरी घालू शकता. चांगलं ढवळायचं आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर सुमारे 30 मिनिटांनी ते सेवन करू शकता. या पद्धतीने शरीर हळदीचं सक्रिय घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकतं. जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही मसूर, भाज्यांचं सूप किंवा कोमट दलियामध्ये हळद घालू शकता. फक्त तुमच्या अन्नामध्ये थोडी नैसर्गिक चरबी असल्याची खात्री करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणामध्ये न घेणं, तर दररोज नियमितपणे हळद घेणं, किमान 2 ते 3 आठवडे, जेणेकरून सांध्यांतील जळजळ कमी होण्यास वेळ मिळेल. सहसा जेव्हा हळद प्रभावी होऊ लागते तेव्हा तुम्हाला सांध्यांतील उष्णता कमी होताना, सूज कमी होताना आणि वेदना पूर्वीसारख्या अचानक आणि वार करणाऱ्या नसताना दिसून येईल. हे एक चांगलं लक्षण आहे की शरीर स्वतःला मंद करत आहे.
किरणे हळूहळू संतुलित होत आहेत. जर तुम्हाला सध्या हवामान बदलतं तेव्हा तुमच्या सांध्यांमध्ये सूज, उष्णता किंवा वाढत्या वेदना जाणवत असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये 1 नंबर लिहून मला कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला ही स्थिती येत आहे की नाही. हळदीच्या मदतीने जेव्हा सांध्यांमधील जळजळ कमी होऊ लागते किंवा हळूहळू कमी होऊ लागते तेव्हा आपण पुढील गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ती म्हणजे सांध्यांची लवचिकता. बरेच वृद्ध लोक असं म्हणतात की तीव्र वेदना आता नसल्या तरी सकाळी उठल्यावर सांधे अजूनही कडक वाटतात. उभं राहणं केवळ बराच वेळ बसल्यानंतरच शक्य आहे किंवा पहिली काही पावले खूप कठीण असतात. हे सूचित करतं की रक्त आणि ऊर्जा सांध्यांमध्ये योग्यरित्या फिरत नाही. आयुर्वेदात आल्याला शरीरासाठी एक अतिशय सौम्य, जागृत करणारं मानलं आहे. आलं आतून उबदारपणा निर्माण करतं आणि रक्ताभिसरण उत्तेजित करतं, जे सांध्यांना चांगलं पोषण प्रदान करतं आणि कडकपणा कमी करतं. विशेषतः सकाळी हळद जळजळ कमी करण्यासाठी काम करते, तर आले सांध्यांच्या सुरळीत आणि द्रव हालचालींना प्रोत्साहन देते. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दररोज सुमारे 2 ते 3 ग्रॅम ताजं आलं पुरेसं आहे. अंगठ्याच्या टोकाच्या आकाराचा एक छोटा तुकडा. सर्वात सोपी पद्धत म्हणजे आलं हलकं चिरडून 1 ग्लास गरम पाण्यामध्ये घाला, झाकून ठेवा आणि 5 ते 7 मिनिटे भिजवा आणि नंतर ते कोमट असतानाच प्या. ते खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा जेवणाच्या 30 मिनिटे आधी. जर तुम्हाला आल्याची चव थोडी तिखट वाटत असेल तर तुम्ही त्यात अर्धा चमचा मध घालू शकता, ज्यामुळे ते खाणं सोपं होईल आणि तुमच्या सांध्यांसाठी देखील फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जेवणामध्ये जसं की डाळ, भाज्यांचं सूप किंवा वाफवलेलं जेवण कमी प्रमाणामध्ये देखील आलं तुम्ही वापरू शकता. एकाच वेळी जास्त आलं खाणं टाळायचं आहे, कारण वृद्ध शरीराला योग्य प्रमाणामध्ये आणि नियमिततेने त्यांचं सर्वोत्तम फायदे मिळतात. 10 ते 14 दिवसांमध्ये अनेकांना लक्षात येऊ लागतं की सकाळी उठणं सोपं झालं आहे, सांधे कडक होणं कमी झालं आहे आणि चालणं अधिक आरामदायी झालं आहे. जर तुम्हाला सकाळी किंवा बऱ्याच वेळ बसल्यानंतर सांधे कडक होणं वारंवार जाणवत असेल तर कृपया खाली 2 क्रमांकाची टिप्पणी देऊन मला कळवा, जेणेकरून मी तुमची उपस्थिती समजू शकेन. हळद जळजळ कमी करण्यास मदत करते आणि आलं रक्त आणि ऊर्जेचं अभिसरण सुधारतं. तरीही एक महत्त्वाचा घटक आहे ज्याकडे बरेच ज्येष्ठ लोक सहसा दुर्लक्ष करतात: सांधे स्नेहन. बरेच लोक नोंदवतात की तीव्र वेदना नसतानाही सांधे उभे राहिल्यावर, बसल्यावर किंवा शरीर वाकवतात तडकण्याचा आवाज करतात. त्यांना आतून कोरडेपणा जाणवतो, हालचाल मर्यादित वाटते, जसं की जुन्या दरवाजाला ग्रीस केलेलं नाही. हे सूचित करतं की सांध्यांना आतून पुरेसं पोषण मिळत नाही. आयुर्वेदामध्ये शुद्ध तूप हे सांधे, हाडे आणि अगदी मज्जासंस्थेसाठी एक प्रकारचं नैसर्गिक वंगण मानलं जातं. तूप सांध्यांच्या ऊतींचं पोषण करतं, हाडांच्या टोकांना मऊ करतं आणि शरीराच्या हालचाली सुरळीत आणि हलक्या करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप सामान्य स्वयंपाकाच्या तेलापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. योग्य प्रकार आणि प्रमाणामध्ये सेवन केल्यास ते शरीराला पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करतं. जळजळ वाढवण्याऐवजी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी दररोज सुमारे 1 चमचा शुद्ध तूप सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं. ते सेवन करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण, जेव्हा पचनसंस्था स्थिरपणे कार्यरत असते. तुम्ही गरम भात, चपाती, मसूर किंवा मग कोमट दलियामध्ये तूप मिसळू शकता. तूप हळद, जिरे आणि ओवा यांसारख्या सांध्यांसाठी फायदेशीर मसाल्यांचं शोषण देखील वाढवतं, म्हणून त्यांचं एकत्र सेवन करणं विशेषतः फायदेशीर आहे. एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टीप: रिकाम्या पोटी तूप खाणं टाळा. एकाच वेळी जास्त सेवन करणं टाळा. मध्यम प्रमाणामध्ये आणि नियमितपणे घेतल्यास वृद्धांच्या शरीरासाठी तुपाचे सर्वात मोठे फायदे साध्य होतात. सुमारे 2 ते 3 आठवड्यानंतर अनेक ज्येष्ठांना सांध्यांच्या हालचाली सुरळीत होतात, आवाज कमी होतो किंवा कोरडेपणामध्ये लक्षणीय घट होते. विशेषतः गुडघे आणि पाठीच्या खालच्या भागामध्ये चालताना किंवा हालचाल करताना तुम्हाला सांधे क्रॅक किंवा कडक होत असल्याचं जाणवत असेल किंवा कोरडेपणा आणि कडकपणा येत असेल तर कृपया खाली दिलेल्या टिप्पणीमध्ये क्रमांक 3 लिहून मला कळवा, जेणेकरून मी तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन करू शकेन. आता आपण सांध्यांची जळजळ, रक्ताभिसरण आणि स्नेहन यावर लक्ष केंद्रित केलं आहे, तेव्हा आपल्याला शरीरामध्ये थोडे खोलवर पाहण्याची आवश्यकता आहे. अनेक सांधेदुखीचं मूळ जिथे ज्येष्ठ लोक सहसा दुर्लक्ष करतात तिथे आहे. चयापचय असंतुलन आणि शरीरामध्ये विषारी पदार्थांचं संचयन.
कमी खाल्ल्यानंतरही अनेक वृद्धांना त्यांच्या शरीरामध्ये जडपणाची भावना येते आणि सतत सांधेदुखी कायम राहते. ही वेदना अनेकदा खोल असते आणि ती ओळखणं सुद्धा कठीण असतं. आयुर्वेदानुसार जेव्हा पचन आणि चयापचय बिघडतं तेव्हा शरीरामध्ये जास्तीचे विषारी पदार्थ जमा होतात आणि सांध्यांमध्ये स्थिर होतात, ज्यामुळे दीर्घकालीन वेदना होतात. अशा परिस्थितीमध्ये मेथीचे दाणे एक मौल्यवान मदत आहेत. मेथी रक्तातील साखर संतुलित करण्यास, चयापचय सुधारण्यास आणि शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा चयापचय सुधारतं तेव्हा सांध्यांवरील दाब कमी होतो आणि वेदना नैसर्गिकरित्या कमी होतात. म्हणूनच मेथी विशेषतः वृद्ध लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना सांधेदुखी आणि उच्च रक्तातील साखर किंवा मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये देखील त्रास होतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मेथी वापरणं खूप सोपं आहे, परंतु योग्य सराव आवश्यक आहे. दररोज सुमारे 1 चमचा मेथीचे दाणे घ्या आणि ते रात्रभर 1 ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुमचं पोट रिकामं असेल तेव्हा प्रथम पाणी प्या आणि नंतर हळूहळू काही भिजवलेल्या बिया चावा. अशा प्रकारे शरीर जास्त उष्णता आणि अस्वस्थता न आणता मेथी हळूहळू शोषून घेतं. जर तुम्ही पहिल्यांदाच मेथी वापरत असाल तर अर्धा चमचा वापरून सुरुवात करा, जेणेकरून तुमचं शरीर हळूहळू त्याची सवय लावेल. साधारणपणे जेव्हा हे उपाय सुमारे 2 ते 3 आठवडे नियमितपणे केले जातात तेव्हा अनेकांना सांधे जडपणा कमी होणं, वेदना पूर्वी इतक्या जास्त काळ टिकत नाहीत आणि सकाळी हलकेपणा आणि आराम जाणवू लागतो. हे लक्षण आहे की शरीरातील चयापचय हळूहळू सुधारत आहे. जर तुम्हालाही सांधेदुखी आणि रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये क्रमांक 4 लिहून मला कळवा, जेणेकरून तुम्ही या श्रेणीत आहात हे मला कळेल. जेव्हा आपण वृद्धांमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी किंवा सांधेदुखीबद्दल बोलतो तेव्हा एक अंतर्निहित कारण असतं, जे दुर्लक्षित केलं तर इतर सर्व प्रयत्न तात्पुरते राहतात. ते कारण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस आणि वयानुसार हाडांची घनता हळूहळू कमी होणं. बरेच वृद्ध लोक फक्त त्यांच्या सांध्यांवर लक्ष केंद्रित करतात. ते विसरतात की सांधे तेव्हाच निरोगी राहू शकतात जेव्हा त्यांना आधार देणारी हाडे मजबूत असतात. जेव्हा हाडे कमकुवत होतात तेव्हा प्रत्येक पावलावर सांध्यांवर अतिरिक्त दबाव येतो आणि वेदना हळूहळू वाढत जातात. आयुर्वेद आणि पारंपरिक भारतीय पाककृतीमध्ये मोरिंगाला हाडांसाठी खनिजांचा एक अत्यंत मौल्यवान नैसर्गिक स्रोत मानलं जातं. मोरिंगामध्ये वनस्पती कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे हळूहळू हाडांचं पोषण करतात, ज्यामुळे ते 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आणि योग्य बनतं. महत्त्वाचं म्हणजे मोरिंगातील कॅल्शियम शरीराद्वारे अनेक कृत्रिम पूरकांपेक्षा अधिक सहजपणे शोषले जातात. सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी मोरिंगाचे आठवड्यातून 2 ते 3 वेळा सेवन केलं पाहिजे. त्याचे कोवळे फळ, मसूर आणि किंवा मग भाज्यांसोबत शिजवता येतं आणि त्याची पाने हलकी सूप बनवण्यासाठी किंवा थोडंसं तूप घालून पटकन तळण्यासाठी वापरली जाऊ शकतात. प्रत्येक वेळी फक्त मध्यम प्रमाणामध्ये सुमारे 1 लहान वाटी पुरेशी असते. पचनसंस्था चांगली कार्यरत असताना किंवा शरीराला खनिजे चांगल्या प्रकारे शोषण्यास अनुमती देताना दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये मोरिंगा खाणं चांगलं. सुमारे 3 ते 4 आठवड्यानंतर अनेकांना असं लक्षात येतं की दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर गुडघ्यांचा थकवा कमी झाला आहे, सतत पाठदुखी कमी होत आहे आणि पायांमध्ये कमकुवतपणाची भावना कमी होत आहे. हे सूचित करतं की हाडे हळूहळू मजबूत होत आहेत आणि सांधे आता पूर्वीसारखे भार सहन करत नाही. जर तुम्हाला जास्त वेळ उभं राहिल्यानंतर गुडघेदुखीचा त्रास होत असेल किंवा तुमच्या पायांमध्ये कमकुवतपणा आणि अस्थिरता जाणवत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये 5वा क्रमांक लिहून मला कळवा. एक सत्य आहे ज्याचा अनेक वृद्ध लोकांनी कधीही विचार केला नाही. कधीकधी सांधेदुखी थेट सांध्यांमधून नाही तर पोट आणि पचनसंस्थेमध्ये उद्भवते. बरेच वृद्ध लोक जास्त खात नाहीत तरीही त्यांना जेवणानंतर अनेकदा पोट फुगणं, पचन करण्यात अडचण, ढेकर येणं किंवा जडपणा जाणवतो. आयुर्वेदानुसार जेव्हा पचनक्रिया कमकुवत असते तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात. हे साठे सांध्यांमध्ये स्थिर होतात आणि दीर्घकाळ टिकणारे सौम्य पण सततचे वेदना निर्माण करतात. अशा परिस्थितीमध्ये ओवा आणि जिरे 2 लहान मसाले महत्त्वपूर्ण फायदे देतात.
ओवा पचन संस्थेला आतून उबदार करतो आणि गॅस आणि जडपणा कमी करण्यास मदत करतो. तर जिरे शरीराला पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करतं आणि विषारी पदार्थांचं संचयन कमी करतं. पचनक्रिया सुधारत असताना सांध्यांवरील अनावश्यक ताण कमी होतो आणि वेदना नैसर्गिकरित्या कमी होतात. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ओवा आणि जिरे अतिशय सौम्य आणि सुरक्षित पद्धतीने वापरले जाऊ शकतात. दररोज फक्त अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घ्या. त्यांना सुगंध येईपर्यंत हलकंसं भाजून घ्या. नंतर ते 1 ग्लास गरम पाण्यामध्ये घाला, झाकून ठेवा आणि सुमारे 5 ते 7 मिनिटे ते भिजवा. हे पाणी कोमट असताना प्या. जेवणानंतर सुमारे 30 मिनिटे ते पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. ही पद्धत रात्री पोटाला अधिक सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते, गॅस आणि जडपणा कमी करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांधे कडक होणं देखील कमी करते. जर तुम्हाला काढा किंवा भिजवलेलं पाणी पिण्याची सवय नसेल तर तुम्ही शिजवलेल्या भाज्या किंवा डाळींवर थोडासा ओवा आणि जिरे देखील शिंपडू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दररोज नियमितपणे आणि मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करणं. ते जास्त करण्याची गरज नाही. सुमारे 2 आठवड्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या पोटामध्ये आराम वाटू लागतो. तुमचं पोट निरोगी होत आहे, अन्न पचणं सोपं होत आहे, सांधेदुखी पूर्वीसारखे कायम राहत नाही. जर तुम्हाला वारंवार सांधेदुखीसह पोट फुगणं आणि अपचन होत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये 6वा क्रमांक लिहून मला कळवा. आणि आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या विषयावरती उल्लेख केला होता त्या विषयावरती आलेलो आहोत, कारण ही समस्या अनेक वृद्धांना प्रभावित करते, परंतु क्वचितच योग्यरित्या चर्चा केली जाते. अशक्तपणा आणि अस्थिबंधन, कमकुवतपणा. बरेच वृद्ध लोक त्यांच्या सांधेदुखीचं वर्णन तीक्ष्ण वार वेदना म्हणून करत नाही, तर दिवसेंदिवस चालू राहणाऱ्या खोल धडधडणाऱ्या आणि थकवणाऱ्या वेदना म्हणून करतात. कधीकधी विश्रांती देखील पूर्णपणे आराम देत नाही, तर हलक्या हालचालींमुळे काही आराम मिळतो. हे बहुतेकदा सूचित करतं की सांधे आणि अस्थिबंधनांना पुरेसं रक्त पोषण मिळत नाही. आयुर्वेदामध्ये गूळ आणि तीळ यांचं मिश्रण रक्ताचं पोषण करण्यासाठी, अस्थिबंधनांना मजबूत करण्यासाठी आणि हाडे आणि सांध्यांना मुळांचा आधार देण्यासाठी एक अतिशय नैसर्गिक मार्ग मानला जातो. गूळ रक्ताचं पोषण करतो आणि शरीराला सौम्य ऊर्जा प्रदान करतो, तर तीळ खनिजांनी समृद्ध असतात आणि सांध्यांभोवतीचा कंडरा, अस्थिबंधन आणि ऊतींना बळकट करतात. जेव्हा रक्तप्रवाह सुधारतो तेव्हा सांध्यांना नियमित पोषण मिळतं आणि आतून होणारी ही सौम्य वेदना हळूहळू कमी होते. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी याचा वापर खूप सोपा आहे. दररोज सुमारे 1 चमचा गूळ आणि 1 चमचा हलके भाजलेले तीळ घ्या. शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. सकाळी किंवा दुपारी लवकर घेणं चांगलं. तुम्ही ते थेट चावू शकता किंवा सहज शोषण्यासाठी थोडं तूप मिसळू शकता. एक छोटीशी खबरदारी म्हणजे ते जास्त प्रमाणामध्ये खाणं टाळा आणि जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर खूप कमी प्रमाणामध्ये सेवन करा आणि तुमच्या शरीराच्या प्रतिसादाचं निरीक्षण करा. जर तुम्हाला खोलवर दीर्घकाळ टिकणारी सांधेदुखी आणि थकवा जाणवत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये 7 नंबर लिहून मला नक्की सांगा, जेणेकरून तुम्ही या गटामध्ये आहात की नाही हे मला समजेल. माझ्या प्रिय वडीलधाऱ्या मंडळींनो, जळजळ कमी करणारे, रक्ताभिसरण वाढवणारे, सांध्यांना वंगण घालणारे आणि हाडे आणि अस्थिबंधनांना पोषण देणारे हे सर्व पदार्थ नंतर मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छिते. जेव्हा आपण दररोज आपले सांधे हळूवारपणे जागे करतो तेव्हाच अन्नाचा पूर्ण परिणाम दिसून येतो. जर आपण योग्य आहारही घेतला पण बराच काळ बसून राहिलो तर सांधे कडक राहतील, रक्तप्रवाह मंद राहील आणि फायदे दिसायला जास्त वेळ लागेल. तुम्हाला जास्त व्यायामाची, व्यायामशाळेची किंवा मग कठीण आसनांची गरज नाही. 60 वर्षानंतर लहानपण नियमित हालचाली देखील सांधे पुन्हा जिवंत करू शकतात. तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटे तुमचे घोटे हलक्या हाताने फिरवू शकता. खुर्चीवर बसून तुमचे गुडघे वाकवू आणि सरळ करू शकता किंवा काही वेळा हळूहळू उभं राहून बसू शकता. या साध्या हालचालींमुळे अन्नातील पोषक घटक रक्तप्रवाहातून तुमच्या सांध्यांपर्यंत लवकर पोहोचण्यास मदत करतात, ज्यामुळे सांधे कडक होणं टाळता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती करता हे नाही, तर तुम्ही ते दररोज करता. तुमच्या शरीराचं ऐका आणि स्वतःला जास्त श्रम करू नका. कृपया लक्षात ठेवा, या वयामध्ये प्रत्येक सौम्य हालचाल तुमच्या सांध्यांना, तुमच्या हाडांना आणि तुमच्या स्वातंत्र्यासाठी एक मौल्यवान भेट आहे.
माझ्या प्रिय ज्येष्ठांनो, जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात आणि माझ्यासोबत राहिला आहात तर याचा अर्थ असा की तुम्हाला खरोखर तुमच्या आरोग्याची काळजी आहे आणि ते स्वतः एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यविषयी माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.